मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरात लाईटचं काम करणाऱ्या तरुणावर लाकडी बल्ला आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार झालेल्या 3 मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात हैदराबादमधून ताब्यात घेतलं आहे। तसेच आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे। दिनांक 7 ऑगस्ट रोजी धीरज राजपूत याच्यावर मेहराज सय्यद, सिराज सय्यद, मुस्तकीम सय्यद आणि इतरांनी लाकडी बल्ला आणि लोखंडी पाईप यांनी हल्ला केला होता। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हैदराबादमध्ये असल्याचं शोधून काढले। हैदराबाद टास्क फोर्सच्या मदतीनं मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद वय वर्ष 20, मेहराज इब्राहिम सय्यद वय वर्ष 22, सिराज इब्राहिम सय्यद वय वर्ष 21 यांना ताब्यात घेण्यात आलं। तसेच त्यांना पळून जाण्यास मदत करणारे ख्वाजामिया उर्फ अक्रम याकूब सय्यद वय वर्ष 52, वसीम रहीम सय्यद वय वर्ष 47 यांनाही ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली।